एखादा माणूस मेलेला आहे किंवा एखादी हड्डी सापडली तर ती सांगितलं जाते की 1200 काळ जुनी आहे, 1400 वर्ष जुनी आहे, 1600 वर्ष जुनी आहे. मग आता ही नेमकी शोधून कशी काढायची 1200, 1600, 1400 वर्ष? ही एक विशिष्ट पद्धत आहे, त्याला म्हणतात कार्बन पद्धती. काय म्हटलं जातं? कार्बन पद्धती. अवशेष होते, काही प्राणी नष्ट झाले, त्यांच्या अंगावर काय पडला? कचरा पडला, माती पडली, कचरा पडला, माती पडली, असं हळूहळू होत झालं. आणि काय झालं? ते जे अवशेष होते ते खाली गाडले गेले. मग आता काही कालांतराने आपण सांगतो की अरे या प्राण्याची हड्डी सापडली, ती किती वर्ष जुनी आहे? 1200 वर्ष जुनी आहे, 1600 वर्ष. त्या काळातून कोणी जिवंत आहे का आतापर्यंत? नाही. मग हे नेमकी हड्डी आली कुठून? 1200 वर्ष जुनी आहे. कसं काय सांगतोय की 1200 वर्ष जुनी ही हड्डी आहे? ह्याच्यासाठी एक मेथड वापरली जाते, ती आहे कार्बन डेटिंग मेथड. म्हणजे कार्बन पद्धती. याच्यावरून शोधलं जातं की ही जी अवशेष सापडले हे किती वर्ष जुने आहेत. मग याच्यामध्ये 2 कार्बन वापरले जातात. किती? कार्बन 14 आणि कार्बन 12. किती कार्बन वापरले जातात? 2 कार्बन वापरले जातात, कार्बन 14 आणि कार्बन 12. आता इथं कार्बन 14 हा नेहमी काय असतो? याच्यामधला रेडिओ ऍक्टिव्ह असतो. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह असतो म्हणजे हळूहळू कार्बन 14 काय होतो? नष्ट होतो. कार्बन 12 नष्ट होतं का? नाही. पण हे दोन्ही काय असतात? कार्बन 12 आणि कार्बन 14 हे दोन्ही काय असतात? नेहमी प्रपोर्शन मध्ये असतात. कसे असतात? प्रपोर्शन मध्ये असतात. आता यातला कार्बन 14 जर हळूहळू काय होत असेल? कमी होत असेल तर या दोघांचे प्रपोर्शन काहीतरी कमी होईल ना. याच्यावरून जर ज्याचं आता हार्ड जर नवीन असेल तर यांचं प्रपोर्शन काय असेल? जास्त असेल, ग्रेटर असेल. आणि जर एखादं हाड जुनं असेल तर यांचं प्रपोर्शन हळूहळू कसं होईल? कमी होईल. म्हणून हे लक्षात ठेवायचं की याच्यासाठी कोणती मेथड वापरली जाते? कार्बन डेटिंग मेथड. आणि हा रिकाम्या जागेसाठी एमसीक्यू साठी एक क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की ही मेथड कोणी शोधून काढली? कोणी शोधून काढली? विलार्ड लिब्बी. कोणी शोधून काढली? विलार्ड लिब्बी नावाचा एक